खलबत सुरू आहे तर दुसरीकडे पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे असं म्हटलंय अजित पवारांनी। विकासासाठी महायुतीचं सरकार कधी मागे राहणार नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। जनतेचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी त्यांचं चांगलं होणारच असा विश्वास फडणवीसांनी बोलून दाखवलाय। उपसरपंचाचं पण मानधन दुप्पट त्या ठिकाणी केलं। आत्ताच मला इतर पण काही निवेदन आलेली आहेत। कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, परंतु राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जे जे काही करता येणे शक्य आहे ते करण्याच्या करता हे महायुतीचं सरकार हे कुठं मागे राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो। माझ्या मनात कुठली शंकाच नाही आहे, कारण आपण सगळे लोक आमच्या पाठीशी आहात। त्याच्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत, नोव्हेंबरमध्ये काय होणार मला काही चिंता नाही आहे। ज्याच्या पाठीशी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांचं कल्याण होणारच आहे। त्यामुळे नोव्हेंबर नंतर पुन्हा डिसेंबरमध्ये जेव्हा पुरवणी मागण्या येतील त्यावेळी काळजी करू नका, अर्धे कामं पुरवणी मागण्यात करून टाकू आणि उरलेले अर्धे मार्चच्या बजेटमध्ये आपण करून टाकू।